नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबोंबमध्ये. 21 नोव्हेंबरला असंभव हा थ्रिलर सिनेमा आपल्या भेटीला येतो. या सिनेमाची सगळी स्टारकास्ट आज आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा सिनेमा नक्की काय आहे, कसा आहे. सो तुमचं सर्वांचं स्वागत. कसे आहात तुम्ही आणि प्रमोशन कसं चाललंय? थँक्यू. चाललंय, मस्त चाललंय प्रमोशन. वा वा. सचित सर, पहिला प्रश्न तुम्हाला. तिहेरी भूमिका आहे या सिनेमात तुमची, निर्माता, दिग्दर्शक आणि हे ॲक्टर पण. पहिला सिनेमा तुम्ही 3.5 दिग्दर्शित केला, त्यानंतर 9-10 साली क्षणभर विश्रांती आला. त्यानंतर पुढचा सिनेमा दिग्दर्शित करायला 15 वर्ष का घेतली सर तुम्ही? असं काय प्लॅन होता तुमचा की एवढी वर्ष वाट बघायला लावली प्रेक्षकांना? नाही, खरं सांगायचं तर त्यानंतर अभिनयाची कामं एवढी येत गेली की दिग्दर्शनासाठी जो योग्य वेळ लागतो तो नव्हता. आणि माझा थोडासा स्वभाव असा आहे की जर दिग्दर्शन करायचं असेल तर स्क्रिप्ट हे खूप चांगलं असायला पाहिजे, सकस असायला पाहिजे आणि त्यासाठी किमान वर्षभर तरी त्यावर काम करायला पाहिजे असा माझा विश्वास आहे. आणि मी 3.5ला पण तेच केलं होतं, 1.25 वर्ष काम केलं होतं स्क्रिप्टवर आणि त्यानंतर क्षणभर विश्रांतीला पण तेच केलं, पण तसा वेळ मिळाला नाही. पण मध्ये जेव्हा कोविड आलं तेव्हा बराच वेळ होता आणि कपिल भोपटकरनी जेव्हा ही कथा ऐकवली तेव्हा कोविडच्या काळात या कथेला डेव्हलप करायला वेळ मिळाला. मग त्याची पटकथा करायला आम्ही घेतली, मी, विशाल आणि कपिलनी. आणि ती पटकथा जवळजवळ आम्ही 1.5-2 वर्ष केली. आणि मग असं वाटलं की हां, आता दिस इज द राईट फिल्म टू डिरेक्ट. आणि निर्मिती जे निर्माता झालो ते फक्त माझ्या या जिवलग मित्रामुळे झालो, नितीन वैद्यमुळे. कारण त्याला खरं तर निर्माता म्हणून हा सिनेमा ऐकवला होता. पण त्यांनी मला असं म्हटलं की तूही या सिनेमाच्या निर्मितीमध्ये यायला हवंस, कारण इतकी सुंदर स्क्रिप्ट निर्माता म्हणून करायला मिळणं फार अवघड आहे. मी खूप सिनेमे करतो, इतकी सक्षम स्क्रिप्ट पहिल्यांदा निर्माता म्हणून करण्यासाठी भाग्य लागतं. तुला ते मिळते तर तूही निर्माता म्हणून माझ्याबरोबरही आपण दोघं मिळून करूया. सो अशा रीतीने निर्माताही झालो. वा. मग यातली सगळ्यात अवघड आणि चॅलेंजिंग भूमिका कोणती वाटली तुम्हाला, निर्मात्याची, दिग्दर्शकाची की ॲक्टरची? खरं तर तिन्ही भूमिका अवघडच आहेत, कारण यात डबल रोलही आहे माझा. त्यात मुक्ता आणि प्रियासारख्या ॲक्ट्रेसेस आहेत, त्यांच्या तोडीस तोड त्यांच्याबरोबर उभं राहून काम करायचं आहे. संदीप कुलकर्णीसारखा ॲक्टर आहे. त्यात मी स्वतः पूर्णपणे एवढा इन्वॉल्व आहे की याच्यामध्ये कुठेही मला इतर ॲक्टर्सवरती अन्याय नाही झाला पाहिजे. दिग्दर्शक म्हणून ह्याची काळजी घ्यायची आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या भूमिकेचे कांगोरे तितक्याच छान पद्धतीने रेखाटले गेले पाहिजेत आणि तितकेच छान ते पडद्यावरती आले पाहिजेत ह्याचीही काळजी घ्यायची आहे. त्यात जेव्हा तुम्ही कामही करत असता, दिग्दर्शनही करत असता, तेव्हा ती दुहेरी भूमिकाच आधी फार अवघड असते. आणि निर्माता हा तर मी नेहमी म्हणतो की ते काटेरी सिंहासन आहे किंवा काटेरी मुकुट आहे, कारण त्यात तुम्हाला इतरांच्या सगळ्या गोष्टी, प्रत्येकाच्या अपेक्षांना खरं उतरायचं असतं, प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात, कोणालाही दुखवायचं नसतं. आणि ॲट द सेम टाईम जो काही भव्य सिनेमा आम्ही पाहत होतो असंभवच्या माध्यमातून, तो तितकाच भव्यतेने उतरलाही पाहिजे. कुठेही निर्मिती मूल्यामध्ये काही कमी नाही पडलं पाहिजे. ॲक्टर म्हणून जेव्हा आपण इतर प्रोड्युसरकडनं ज्या अपेक्षा करतो त्या सगळ्या अपेक्षा आपण आपल्या इतर ॲक्टर्सच्या पूर्ण करू शकलो पाहिजे. सगळ्याच बाबतीत तंत्रज्ञानांना जे आपले टेक्निशियन्स असतात त्यांना ज्या गोष्टी अपेक्षित असतात त्या त्यांना पुरवल्या गेल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्यामध्ये मला नितीनची खूप मदत झाली, कारण तो खूप अनुभवी निर्माता आहे आणि त्याचाही कटाक्ष हा असतो की सिनेमा चांगला होण्यासाठी जिथे पैसे खर्च करावे लागतील तिथे आपण नक्की करू. आणि सिनेमातून दिसतं पण बरं का. हां. आणि नितीनबरोबरच शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, मंगेश परुळेकर आणि संजय पोद्दार हे सहनिर्माते लाभले. आणि माझा स्वभाव जरा थोडासा मी खरं तर निर्माता म्हणून फार हे आहे की अरे नाही नाही करूया. मग हे दोघं मला, शर्मिष्ठा आणि नितीन, अरे याला सांगितलं तर हा जवळजवळ दुप्पट करून ठेवेल बजेट, असं नेहमी मला म्हणायचे. त्यामुळे मला प्रत्येकाला जे हवं आहे ते देऊया असं एक थोडासा माझा स्वभाव आहे. पण त्यांना तो लगाम कुठे घालायचा आणि कुठे क्रिएटिव्हली सगळ्यात जास्त छान, जिथे खर्च करायला पाहिजे तिथे खर्च करायचा, हा कटाक्ष त्याचा असायचा. आणि माझ्या सुदैवाने इतकी सुंदर स्टारकास्ट मला मिळाली. मुक्ता आणि प्रियासारख्या 2 गुणी अभिनेत्री मिळाल्या आणि ज्यांनी इतकं समरसून चित्रपटात काम केलं आहे. संदीपसारखा ॲक्टर मिळाला. त्यामुळे खरंच आम्हाला हे जे असंभव वाटणारं जे टार्गेट होतं ते संभव करता आलं. वा. मुक्ता मॅम, तुमच्याकडे येतो आता. सर्वात आधी तर तुमचं अभिनंदन, कारण काही महिन्यांपूर्वी तुम्हाला चित्रपती वि. शांताराम पुरस्कार जाहीर झाला तुमच्या सिनेसृष्टीतल्या योगदानाविषयी. सो तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा ही बातमी कळली तेव्हा तुमची काय रिॲक्शन होती आणि काय सांगाल या प्रवासाविषयी? पुरस्काराबद्दल नाही, आनंदच झाला खूप, कारण मला माझा पहिला सिनेमा जो होता चकवा, त्यासाठी पदार्पणाचा पुरस्कार मिळाला सिनेमा होता. होता तो. थँक्यू.
आणि जवळपास 23-24 वर्ष झाली आणि त्यानंतर हा इतका मानाचा महत्त्वाच्या पुरस्कारासाठी माझी निवड झाली. खूप आनंदाचं दिवस होता आणि माझं भाग्य की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नाटक, सिनेमा, मालिका चांगलं काम करणारी खूप लोकं आहेत. पण खूप कमी नशीबवान लोकं आहेत ज्यांना तसं रेकग्निशन मिळतं आणि मी त्या बाबतीत खूप लकी आहे, की मला अनेक उत्तमोत्तम पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. हे माझं नशीब आहे. मला म्हणजे असं नाही की अशा कॅलिबरच्या ॲक्ट्रेसेस किंवा ॲक्टर्स किंवा कलाकार आपल्या क्षेत्रात नाहीत असं नाही. पण मी भाग्यवान आहे की माझी बरेचदा अशा गोष्टींसाठी निवड होते आणि त्यासाठी मी कायम ऋणी राहीन, कृतज्ञ राहीन. कारण प्रेक्षकही खूप भरभरून प्रेम करतात आणि पुरस्कारांचे रोल्स पण माझ्याकडे बरेचदा चांगले येतात आणि पुरस्कारही मला बरेचदा मिळतात. त्यामुळे मला कृतज्ञ वाटतं कायम. सो यासाठी तुमचे अभिनंदन खूप. So, या सिनेमाविषयी आपण बोलूयात की तुम्ही तुमच्या सिनेमा जेव्हा प्रेक्षकांशी कनेक्ट होता तेव्हा डोळ्यांमधनं बोलतात. तुमची नजर फार बोलकी आहे. सो या सिनेमात तुमचं पात्र कसं आहे आणि ह्यात मग नक्की तुम्ही व्हिक्टीम आहात की सस्पेक्ट आहात? काय म्हणजे कळत नाही, ट्रेलर बघून काही उलगडाच होत नाही त्याचा. यामध्ये माझी 2 पात्र आहेत. पुनर्जन्म हा मध्यवर्ती प्लॉट आहे आणि त्यामध्ये 2 काळातल्या 2 भूमिका मला जगता आल्यात. ते पात्र व्हिक्टिम आहे का काय हे आपल्याला अर्थातच तुलाही माहिती आहे की याचं उत्तर मी देणार नाही. कारण आपल्याला तो सिनेमा बघितल्यावर त्याची उत्सुकता ती जितकी ताणून धरली जाईल तितका तो आनंद जास्त मिळणार आहे. पण दोन्ही पात्र अत्यंत लॉजिकल पद्धतीने चित्रपटात वावरतात आणि त्याच्यावर जे सचित कायम म्हणतो की 2 वर्ष, 1.5 वर्ष त्यांनी काम केलंय त्या गोष्टीवर ते दिसतं. कारण अशा प्रकारचा जेव्हा थरारपट असतो आणि सस्पेन्स असतो तेव्हा ते पूर्ण लॉजिकनी बांधायला लागते ती गोष्ट. कुठलेही उत्तरं म्हणजे कुठलेही प्रश्न अनुत्तरित राहिलेले चालत नाहीत किंवा मग त्याचं तिकडे काय झालं असं असं सोडून चालत नाही आणि तसे कुठलेच धागेदोरे सोडलेले नाही आहेत. सगळी पात्रं यातली परिपूर्ण, ज्याला सुरुवात, मध्य आणि शेवट अशी आहेत आणि सगळ्याचा आर्क आहे प्रत्येक पात्राला. फक्त माझ्याच असं नाही, सगळ्या पात्रांना. त्यामुळे अशा पद्धतीने लिहिलेला सिनेमा, अशा पद्धतीने व्हिज्युअलाइज केलेला सिनेमा साकारताना त्याचा भाग होता आल्याचं मला छान वाटतं आणि तो अनुभव थ्रिलिंग होता माझ्यासाठी. वा. प्रिया मॅम, तुम्ही सेन्सिटिव्ह आणि स्ट्रॉंग कॅरेक्टर्स नेहमी साकारत असता तुमच्या सिनेमातून आणि मग या सिनेमात नक्की तुमचं पात्र कसं, कारण त्याभोवती खूपच मोठी मिस्ट्री आहे आणि कसा होता या सिनेमाचा तुमचा प्रवास? सेन्सिटिव्ह आणि स्ट्रॉंग आहेच ती, असं मला वाटतं. पण त्या पलीकडे मी खरंच तिच्याबद्दल फार काही सांगू शकणार नाही. कारण मला मला असं वाटतं की हे पोस्टर खूप जास्त बोलतं. म्हणजे ह्या पोस्टरमध्ये जितके कन्फ्युजन्स तयार होऊ शकतात, जितक्या काय म्हणतात, वेगवेगळे अँगल्स तुम्हाला वाटू शकतात, तेवढे सगळे पॉसिबल अँगल वेगवेगळ्या प्रकाराने तुम्हाला चित्रपटात सुद्धा पाहायला मिळतात. आणि हा कथा आणि पटकथेचा काय म्हणतात यश आहे की त्यांनी तितक्या ताकदीने ते बांधलं आहे. आणि मला चित्रपट करायला तर खरंच खूप मजा आली. कारण ज्याबद्दल मी बोलू शकत नाही आहे ते म्हणजे माझं पात्र एक्झॅक्टली काय आहे आणि ते काय करतं. पण मला असं वाटतं की मी बोलू शकत नाही आहे ह्याचा मला खरं तर खूप आनंद होतो आहे एवढ्यासाठी. कारण त्यामुळे त्याच्याबद्दलचं एक कुतूहल आणि रहस्य सतत तुमच्या मनात तयार राहील. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने पटकथेमध्ये ते पात्र येतं आणि ज्या पद्धतीने त्या कथेसाठी ते पात्र पूरक आहे, ते तुम्हाला नक्कीच आश्चर्य, धक्का, नवं काहीतरी देणारं असं सगळं असेल. सो माझ्यासाठी हा प्रवाससुद्धा असाच सुखावह, परिपूर्ण, खरंच थ्रिलिंग, पण काहीतरी नवं चॅलेंज घेऊन आपण ते पार पाडू शकलो किंवा आपल्याला ते करता आलं ह्याचा आनंद देणारा होता. या सिनेमात तुम्ही शिफॉनच्या साडीमध्ये दिसताय, खूप सुंदर दिसताय आणि आम्ही ऐकलं की काहीतरी छान किस्सा आहे त्यामागे. तो काय किस्सा आहे? नाही, छान काही नाही. आम्ही ॲक्च्युली ज्यावेळेला मधल्या काही इंटरव्ह्यूजमध्ये सचित म्हणत होता तेव्हा म्हणजे मी सगळ्यात शेवटी चित्रपटात इन झाले. त्यामुळे मला चित्रपटाची सगळी प्रोसेस खूप बरीचशी प्रोसेस मला इंटरव्ह्यूजमध्येच कळते. तर सचित जसं म्हणत होता की त्यांनी खूप ड्राफ्ट्स केले प्रत्येक ह्याचे आणि म्हणजे प्रत्येक पात्राच्या दृष्टीने की हे पात्राचं व्हर्जन असं असू शकेल, तसं असू शकेल आणि त्याच्यानंतर ते एका व्हर्जनवरती नॅरो डाऊन झाले ऑफकोर्स आणि जे त्यांनी चित्रपटाच्या फायनल कथानकामध्ये त्याचा समावेश झाला. मग मी आले
मग आता मी आले आणि आता हे पात्र मी करणार आहे म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये कॉस्च्युम्स आणि ह्या सगळ्याचे जे काही ठोकताळे होते ते मग माझ्यावर कसं दिसेल, मग मी ते घातले तर मग मी ती साधना सहगल वाटीन का नाही, तर मग काय बदल करायला पाहिजेत. सो आय एम व्हेरी ग्लॅड की ते ओपन होते माझ्याही सजेशन्स घ्यायला, माझेही इनपुट्स समजून घ्यायला. आणि वी अराइव्ड ॲट वन कन्क्लुजन की आता आपण हे करूया का, हे जास्त बेटर वाटतंय. आणि मला असं वाटतं की त्यातनं एक तिचा लुक तयार झाला. अर्थात इट वॉज अ टीम वर्क. माझी हेअर मेकअप टीम, कॉस्ट्यूम टीम आणि ऑफकोर्स सचितची विजन आणि वॉट एव्हर इनपुट्स आय कुड गिव्ह की आपण हे करू शकतो का. सो त्यातनं साधना सहगलचा लुक तयार झाला. तो लुक तयार झाल्यानंतर आम्ही शूटिंगला जायला निघालो आणि मग माझ्या असं लक्षात आलं, तोपर्यंत हे लोक ऑलरेडी पोचले होते आणि मग मला काही मेसेजेस यायला लागले, आज 0 डिग्री आज 1 डिग्री आज मायनसला गेलंय. तर माझं असं हां, मग मी मुंबईत थोडी पॅनिक झाले की बापरे आपण, कारण कारण स्लीवलेस ब्लाऊज वगैरे आपण आता हे सगळं कसं मॅनेज करणार आहोत. तर मग मी पुष्करशी मध्ये मध्ये बोलत होते तेव्हा मी त्याला असं सांगितलं की बाबा मला वाटतंय आपण आता काहीतरी बदलूया, आपण शालीच देऊया, तिला जॅकेटच घालूया वगैरे, असं मी खूप पॅनिक झाले. मी पोचले त्या दिवशी मी अंदाज घेतला साधारण सिच्युएशनचा आणि दुसऱ्या दिवशी मी ॲक्च्युली शूटला उभी राहताना आय थिंक मी इथेही खूप ठरवलं होतं, पण मी राहिले उभी स्लीवलेस ब्लाऊज घालून 0 डिग्रीमध्ये. मला काहीही थंडी वाजली नाही तोपर्यंत, जोपर्यंत स्नोफॉल होत नव्हता. स्नोफॉल झाल्यानंतर काय होतं, बर्फ सेटल होतो आणि टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा कमालीचं ड्रॉप होतं जोरदार. त्यामुळे माझी बॉडी जी ॲक्लमटाईज झाली होती 2-3-0 या टेम्परेचरला, ती मायनसला नव्हती झाली ॲक्लमटाईज. त्यामुळे त्याच्यानंतर मी ह्यांच्या गटामध्ये हु 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 करत आले. सो तो जो लुक साधना सहगलचा खूप शिफॉनच्या साडीतला जो छान दिसतोय, त्याच्यामागे एवढी मोठी कहाणी आहे. नाही, पण शिफॉनच्या साडीमध्ये जी हिरोईन आपल्या मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सिनेमामध्ये खूप चांगले मेकर्स यायला लागलेत आणि त्याच्यामुळे नवीन नवीन ते जॉनर हँडल करायला लागले. इतकी वर्ष असा रहस्यपट म्हणा किंवा हॉरर सिनेमांचं जास्त केले जात नव्हते, कारण तसे सिनेमे बनवणारे लोक नव्हते. आता हळूहळू तो प्रकार यायला लागला आहे, त्यामुळे लोक पण अशा ऑडियन्स हळूहळू तयार व्हायला लागला आहे. आधीच्या सिनेमांच्या बाबतीत मला काय झालं माहिती नाही, पण मला असं वाटतं की या सिनेमाच्या बाबतीत हे नक्की होणार नाही. असंभव नक्की थिएटरमध्ये जाऊन लोक बघतील, तो OTTवरही तेवढ्याच वेळा बघतील आणि तो सॅटेलाईटवरही बघतील. पण मला असं वाटतं की जे लिखाण आहे ना रहस्यपटांचं, ते खूप अवघड आहे. तशा पद्धतीने लिखाण करणारे लेखक खूप कमी आहेत आणि ते जर असे लेखक खूपच रेअर असतात. म्हणजे जसं मी आधी पण म्हणलं होतं की सस्पेन्स सिनेमा करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. ते खूपच सगळ्यात अवघड गोष्ट आहे. म्हणजे विजय आनंदनी जे करून ठेवलं आहे, तिसरी मंजिल, ज्वेल थीफ वगैरे हे जे सगळे सिनेमे आहेत ना, किंवा आत्ता दृश्यम वगैरे जे सिनेमे आहेत, तर ते खूपच अवघड काम आहे. तर तशा पद्धतीचं लिखाण करणारे लेखक आपल्याकडे कमी असल्यामुळे मला असं वाटतं की ते लेखकांचं जास्त श्रेय आहे आणि असे लेखक जर असतील तर ते जास्त सिनेमे बनले जातील आणि मग तसे बघण्याची सवय प्रेक्षकांना तयार होईल. सो जोपर्यंत ती सवय प्रेक्षकांना होणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की हा जो काय आधीचा जो मुद्दा होता तुझा की ते बघितले जात नाहीत, थिएटरमध्ये जात नाही, तर ते नंतर हळूहळू कमी होईल. माझ्या मते असंभवनंतर ती एक लाट चालू होईल. याच्यात मला एकच ॲड करावं असं वाटतं की मध्ये जेव्हा कोविडचा काळ आला तेव्हा प्रेक्षकांची अभिरुची पण बदलली. म्हणजे खूप वेळ होता प्रेक्षकांकडे, त्यामुळे OTT आणि हे माध्यम एकच अवेलेबल असल्यामुळे त्याच्यावरती वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे पाहिले गेले प्रेक्षकांकडनं आणि प्रेक्षकांची अभिरुची बदलत गेली. सो त्यानंतर मागच्या त्या कोविड संपल्यानंतर ओव्हरऑलच सर्व भाषांमधल्या सिनेमांमध्ये एक प्रकारचा कायापालट झाला की एका विशिष्ट दर्जाचे, एका विशिष्ट पठडीतलेच सिनेमे बनवण्याचा ट्रेंड मागे पडला आणि नवनवीन प्रयोग करण्याचा ट्रेंड जास्त सुरू झाला. आणि जिथे कॉन्टेंट चांगला आहे, मग त्याचं जॉनर काही असो,
कॉन्टेंट जर चांगला असेल तर तो प्रेक्षकांना पाहावासा वाटतो. हे आता एक समीकरण झालेलं आहे. जर तुम्ही लेखकांचा विषय काढला, पण त्यात मला ना एक गोष्ट म्हणायची आहे, की आपल्याकडे साहित्यात बघायला गेलं ना मराठी साहित्यामध्ये, त्यात ना रहस्यकथा ह्या प्रकाराला खूप ग्लॅमर आहे. म्हणजे बाबूराव अर्नाळकर यांच्या कथा असतील, गुरुनाथ नाईकांच्या असतील, जी ए कुलकर्णींच्या असतील, नारायण धारपांच्या असतील आणि सर्वात मोठं नाव म्हणजे सुहास शिरोळकरांच्या कथा असतील. ह्यांनी जेव्हा कथालेखन केले किंवा रहस्यकथा लिहिल्या तेव्हा त्या खूप गाजल्या आणि खूप बघितल्या गेल्या. पण त्यांच्या कथांवर मग आपण सिनेमे का नाही बनवतो? म्हणजे बघा, समांतर ही वेब सिरीज सुहास शिरोळकरांच्या एका कादंबरीवर आधारित होती. तो एक कंटेंट आणि ती वर्ल्ड क्लास लेवलला पोहोचली. तिला इतके व्ह्यूज मिळाले, इतकी प्रसिद्धी मिळाली आणि आजही ती मराठीतली नंबर 1 सीरीज आहे. मग आपण रहस्यकथांचा जर विचार केला किंवा रहस्यपटांचा विचार केला तर आपण साहित्यात का डोकावत नाही? मग जर कथांची आपल्याला कमतरता असली तर? नाही, मला असं वाटतं की मी जसं मगाशी म्हणालो की तो सिनेमा करणं खूप अवघड आहे. म्हणजे तसं मेकर्स म्हणजे फक्त लेखकांबरोबर दिग्दर्शकांना पण तेवढंच ते चॅलेंजिंग आहे आणि तो सोपा नाही आहे. फॉर्म्युला फिल्म नाही होत. सस्पेन्स थ्रिलर सिनेमा करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. सो ते जसं मी म्हणतो ना की मग सोने चांदी सगळीकडेच असेल, हिरे कमीच असतात ना, तर तसं तो हिरा घडवायला खूप तशा पद्धतीचे कष्ट घ्यावे लागतात. सो तसे कष्ट घेऊन निर्मिती करणारे, दिग्दर्शन करणारे कदाचित खूप कमी लोकं असेल आणि त्यांना तो प्रूव्हन फॉर्म्युला जो निर्मात्यांना हवा असतो, तोही कदाचित त्या दिग्दर्शकांना करता येत नसेल, ज्यांना करायचं असेल असा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा अशा साहित्यावर. तर ते हळूहळू तो ट्रेंड बदलेल असं मला वाटतं. त्यामुळे त्यांना तो आत्तापर्यंत करता आला नसावा. काही जणांनी प्रयत्न केलेत आणि जसं तू उदाहरण दिलंस तसे आहेत, पण त्याचं प्रमाण वाढेल असं मला वाटतं आता. आणि ते वाढणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं यात? नाही, मी नितीनच्या मताशी सहमत आहे. कारण जेव्हा एखादा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा येतो आणि एखाद्या कादंबरीवरून जेव्हा आपल्याला त्या कादंबरीच्या आधारे चित्रपट करायचा असतो, तेव्हा तेही एक वेगळा टास्क आहे. कादंबरीला चित्रपट स्वरूपात आणणं, सो ते सोपं नाही आहे. त्याच्यासाठीही वेळ द्यायला पाहिजे. जरी त्याला बेस असला तरीही. एकच असतं की त्याला एक गोष्ट असते, पण ते चित्रपटात जेव्हा आपण आणतो तेव्हा त्याला एक वेगळ्या पद्धतीने त्याला ट्रान्सलेट करावं लागतं. सो मला तरी पर्सनली असं वाटतं की असंभव नंतर अनेक मेकर्सना असं वाटेल, प्रेक्षकांना असं वाटेल की अरे, अशा पद्धतीचे, अशा धाटणीचे सिनेमे मराठीत बनले पाहिजेत, कारण आपल्याला ते बघायला आवडत आहेत. आणि जेव्हा मुक्तासारखे, प्रियासारखे चांगले कलाकार अशा टाईपच्या सिनेमांमध्ये कामं करतात, हे जेव्हा प्रेक्षक पाहत आहेत, तेव्हा त्यांना नक्कीच हा विश्वास वाटेल की नक्कीच या जॉनरमध्ये काहीतरी वेगळेपण आहे आणि कथा ह्याची सक्षम आहे. म्हणूनच या सगळ्या चांगल्या कलाकारांनी आणि टेक्निशियन्सनी हा सिनेमा करायला होकार दिलेला आहे. त्यामुळे नक्कीच असंभवनंतर या सिनेमांची अशा पद्धतीचे सिनेमे करण्याचा मोह लोकांना नक्कीच होईल. आदिनाथ कोठार यांनी नुकतीच डिटेक्टिव्ह धनंजय ही वेब सिरीज आता घोषित केलेली आहे. ते बाबूराव अर्नाळकर यांचं एक पात्र आहे आणि ते गाजलेलं पात्र आहे. अशा साहित्यावरच्या कुठल्या पात्रांवर चित्रपट निर्मिती व्हावी असं तुम्हाला वाटतं? फास्टर फेनेवर असं एक झालेलं आहे बघा. सो असे कुठले अजून पात्र आहेत साहित्यातली असं तुम्हाला वाटतं की त्यांच्यावर निर्मिती झाली पाहिजे? मी प्रामाणिकपणे असा विचार नाही केला. आत्ता तरी मी आमचीच पात्र घेऊन एवढा डोक्यामध्ये माझ्या फक्त तीच पात्र फिरतायत. पण असंभव रिलीज झाल्यानंतर मी नक्की त्याचा विचार करीन की असं कुठलं पात्र आहे की मी इनफॅक्ट मी खरं सांगू तर मी तसा विचार करणारा माणूस नाही आहे. मी एखाद्या पात्रावर सिनेमा करण्यापेक्षा मी एखाद्या चांगल्या सकस कादंबरीवर किंवा कथेवर सिनेमा करणं प्रेफर करेन. ओके. सो तुम्हाला हा सगळ्यांना कॉमन प्रश्न आता हा थ्रिलर सिनेमा तुम्ही केला. सो ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे आवडते थ्रिलर सिनेमे कोणकोणते? नाही, मला आता अशी नावं नाही आठवण. सायको कुठलाही जॉनर असेल, हा पण थ्रिलर हवा. त्यातली नावं सांगा मला. सिनेमा नाही आहे, पण वेब सिरीज आहे. ओके. पण रिप्लीची मी फिल्म नाही पाहिली, मी हां, त्याची मग सिरीज रिप्ली पाहिली. आहे, ते पण सायको पुस्तकावरच आहे आहे. ते, हो, कादंबरीवरच कादंबरी ते. आहे. हां. हां, मग थ्रिलर्स, मराठीतले थ्रिलर्स काय तूच केला होतास एक थ्रिलर मराठी? लाईक अँड नाही, सबस्क्राईब. इतरही कुठल्याही भाषेतले, हॉलिवूडचे असतील, बॉलिवूडचे असतील, ते कुठलेही आवडतात तुम्हाला त्यातले? आम्ही तरी सांगितलं ते 2 नावं तेवढे मला मला अलीकडे आलेला दृश्यम हा सिनेमा खूप आवडला होता. जी त्याची एक एक क्षणाला उत्कंठा वाढत होती आणि मी ओरिजिनल पण पाहिला होता, हिंदी पण पाहिला होता. मला ओरिजिनल खूप जास्त आवडला होता, हिंदी तितकाच आवडला अर्थात. पण हे जॉनरच मुळात खूप इंटरेस्टिंग आहे. सायको पण खूप उत्तम उदाहरण आहे
असे अनेक सिनेमे आहेत, चेतन आनंद यांचे जसं नितीननी म्हटलं तसे अनेक सिनेमे आहेत की जे तिसरी मंजिल असेल, तुम्ही पुढे काय होणार पुढे काय होणार या उत्कंठेने तो सिनेमा बघत राहता. सो असे अनेक सिनेमे आहेत, म्हणजे असं एका सिनेमाचं मला उदाहरण नाही देता येणार. आणि त्याचबरोबर मला पुनर्जन्माचे सगळेच सिनेमे आवडतात. जेवढे आजपर्यंत मराठीमध्ये पुनर्जन्मावर किती सिनेमे झाले मला माहिती नाही, पण याच इंटरव्ह्यूजमध्ये संदीप कुलकर्णींनी परवा असं म्हटलं की एकाच चित्रपटामध्ये नायक नायिका दोघेही डबल रोलमध्ये आहेत, असं कदाचित किंबहुना पहिल्यांदा घडत असावं. प्रियाच्या रोलबद्दल आम्ही काही फार बोलू शकत नाही, नाही तर तेही एक खूप मोठं सरप्राईज असणार आहे प्रेक्षकांसाठी. पण अशा पद्धतीचा सिनेमा मराठीत येतोय हे प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि ते नक्की पाहावंसं वाटेल. तर बाकी आपण सिनेमागृहातच जाऊन बघूयात आणि तिथेच जे काय उलगडा होईल त्याचा आनंद घेऊयात. या सिनेमासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.